आता मोदींसंदर्भातली बातमी आहे। मोदी 2 दिवस कन्याकुमारीमध्ये ध्यानधारणा करणार आहेत। कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट दिल्यानंतर मोदी त्या ठिकाणी ध्यानधारणा करणार आहेत। तर याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा ध्यानधारणा केली होती। तर 2019 साली निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर मोदींनी याच ठिकाणी ध्यानधारणा केली होती। 2019 मध्ये मोदी उत्तराखंडमधील केदारनाथ या ठिकाणी गेले होते आणि तिथल्या रुद्र गुहेमध्ये त्यांनी ध्यानधारणा केली होती। त्याच वेळी ते त्या ठिकाणी काही तास ध्यानधारणेसाठी बसले होते। दरम्यान आता कन्याकुमारी या ठिकाणी मोदी ध्यानधारणा करतात। दरम्यान 31 मे 2024 रोजी मोदी विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट देतील आणि त्यानंतर रॉक मेमोरियलमध्ये 2 दिवस मोदी ध्यानधारणा करणार आहेत। तर याच ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा ध्यानधारणा केली होती। दरम्यान ध्यान केल्यानंतर विवेकानंदांनी भारतासाठी विचार व्यक्त केले होते। या जागेचा स्वामी विवेकानंद यांच्यावर फार प्रभाव पडला होता।